सख्या रे भाग 29। नमस्कार मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल किंवा आतापर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज प्लीज सबस्क्राईब करा ही विनंती। प्लेलिस्टमध्ये कथेचे सर्व भाग आहेत, कृपया पहा। जान्हवी घरी गेल्यावर तशीच तिच्या आईला भेटण्यासाठी आईच्या रूममध्ये जाते। जान्हवीला पाहून आई लगेचच काळजीने बोलते, जानू कुठे गेलेली तू आणि इतका वेळ का झाला? जान्हवीची आई खूपच काळजी करत होती। जान्हवी बोलते, अगं आई, थोडं बाहेर गेलेली, इतकं काळजी करण्यासारखं काही नाही। आई तू नको काळजी करू, मी आली आहे आता। तू औषधं घेतली का दुपारी? आई हो मी घेतली औषधं बोलते। जान्हवी आईला बोलते, आई मी माझ्या रूममध्ये जाऊन फ्रेश होते, तू आराम कर। तेवढ्यात वरून तिथे दी दी करत येतो। अगं दी कुठे होती तू? वरून बोलतो, तू अशी न सांगता जात जाऊ नकोस, नुसता जीवाला घोर लागतो त्याने। त्याला जान्हवी बोलते, अरे वरून बाबांना माहीत होतं, पण ते मी पटकन निघून गेली म्हणून तुम्हाला सांगायला नाही आली। ठीक आहे वरून बोलतो, पण नेक्स्ट टाइम कितीही तुला उशीर होत असेल तरी आम्हाला सांगितल्याशिवाय कुठेही जाऊ नकोस। जान्हवी वरूनचा गाल हलके ओढतच बोलते, हो नाही जाणार, माझं बाळ ते किती मोठं आणि समंजस झालंय। आता जान्हवी बोलते, बरं मी जाते माझ्या रूममध्ये। तेवढ्यात माधवरावांचा आवाज येतो। ते ओरडत असतात जान्हवीच्या नावाने, जान्हवी जान्हवी। तसे जान्हवी आणि वरून दोघेही खाली हॉलमध्ये माधवराव असतात तिथे येतात। माधवराव जान्हवीला जिन्यावरून खाली येताना पाहून बोलतात, जान्हवी तू कधी आली? त्याने तुला काही केलं तर नाही ना? माधवराव वेदबद्दल बोलत होते। नाही बाबा, त्यांनी मला सुखरूप घरी आणून सोडलं आणि मगच गेले ते। माधवराव जान्हवीला बोलतात, त्याला आदर देऊन बोलण्याची तुला काही गरज नाही। बरं ते राहू दे, तुला एवढा उशीर का झाला ते सांग, आणि सागरराव कुठे घेऊन गेले होते तुला? मग जान्हवी बाबांना तिच्यासोबत त्या सागररावाने काय केले, तिच्यासोबत घडलेला प्रकार सांगू लागते। बाबा त्या सागररावाने मला लव ड्रग देऊन लॉजमध्ये घेऊन गेला होता। तेवढ्यात तिथे वेद आले आणि त्यांनी मला सागररावापासून वाचवले। बाबा नाही तर माझ्यासोबत त्या सागररावाने काय केलं असतं नाही माहीत। काय? सागरराव अशी हिंमत कशी करू शकतात? तुझ्यासोबत असे वागलेच कसे ते? सकाळी तर आम्हाला ती माझी होणारी बायको आहे, आम्ही तिची काळजी घेऊ म्हणून विश्वास देऊन गेले, आणि आता बसलेत दारू ढोसत। माधवराव लगेचच सागररावाचे वडील मैपतरावांना कॉल करतात आणि जान्हवीसोबत घडलेला सर्व प्रकार ते त्यांना सांगतात। मैपतरावांना त्यांच्या मुलाच्या सर्व सवयी माहिती होत्या, तरीही लेकाची बाजू सावरत ते बोलतात, असं नाही वागणार सागरराव, ते तसे नाही आहेत, तुमचा काहीतरी गैरसमज झाला असेल। जान्हवीसोबत तर नाहीच नाही, ती त्यांची होणारी बायको आहे। सकाळी तर ते खूप खुश होते जान्हवीला भेटायचे म्हणून, आणि ते त्याच खुशीमध्ये तुमच्याकडे आले होते। मी बोलतो सागररावासोबत। माधवराव तुम्ही शांत व्हा, उगाचच एवढ्या तेवढ्या गोष्टीवरून डोक्यात राग घालून घेऊ नका माधवराव। आता माधवराव रागातच बोलतात, ही एवढी तेवढी गोष्ट वाटत आहे का तुम्हाला? त्यांनी आमच्या फुलासारख्या नाजूक लेकीला लव ड्रग देऊन लॉजवर घेऊन गेले होते। तिचं नशीब चांगलं म्हणून तो वेद सरदेशमुख तिथे पोहोचला आणि त्याने तिला घरी आणून सोडलं। वेद सरदेशमुखचं नाव ऐकून मैपतरावांनाही राग येतो। ते बोलतात, वा रे वा माधवराव, आता तुम्ही त्या वेद सरदेशमुखाचे गुण गाऊ लागलात। तो चांगला वाटायला लागला की काय? त्याचा अमाप पैसा दिसायला लागला वाटतं तुम्हाला? पण लक्षात ठेवा, जान्हवीचं लग्न आपण पहिलं सागररावांसोबत जमवलं आहे। ते होणारही होतं, पण ते त्या वेद सरदेशमुखामुळे राहिलं। माधवराव एक गोष्ट लक्षात ठेवा, हा मैपतराव जितका चांगला वागू शकतो त्याहून कैक पटीने आम्ही खतरनाकही आहोत। तुम्हाला तर सर्वच माहिती आहे। आमच्या लेकाच्या सुखासाठी आम्ही कोणत्याही थराला जाऊ शकतो। तुम्ही जान्हवीचं लग्न आमच्या सागररावासोबत लावू दिलं नाही तर तुमच्या सर्व छुप्या गोष्टी ज्या पडद्यामागून तुम्ही करता त्या सर्व आम्ही लोकांसमोर आणू,
मैपतरावांचा आवाज वाढला होता. ते आता सरळ सरळ माधवरावांशी धमकीच्या सुरात बोलू लागले. मैपतरावांचा चढलेला सूर ऐकून थोडं नमतं घेत नरमाईने त त प प च्या भाषेत जुळते घेत माधवराव मैपतरावांसोबत बोलू लागले. शेवटी मुलीच्या बापाला नमतं घ्यावं लागतं याची माधवरावांकडे पाहून प्रचिती येते. तुम्हा दोघांचं पुन्हा दोघांचं साट्टं लोटं होतं. जान्हवी आणि सागररावांचं लग्न उद्याच पहाटे 4 वाजता जवळच्याच विठ्ठल रुक्मिणी मंदिरात उरकून घेऊयात, म्हणजे कोणाला काही कळणार नाही आणि लग्नही निर्विघ्न पार पडेल, मैपतराव माधवरावांना सुचवतात. तसे माधवराव मैपतरावांना बोलतात, अगदी आमच्या मनातलं बोललात तुम्ही. आता दोघेही हसत हसत फोन ठेवतात. आता माधवराव जान्हवीसोबत बोलू लागतात. जान्हवी बेटा, सागरराव तुमचे होणारे पती आहेत. ते तुमच्यावर प्रेम करतात. त्यांनी तुमच्यासोबत जे काही केलं ते तुमच्यावरच्या प्रेमापायी केलं. ते सगळं तुम्ही विसरून जावा आणि उद्या पहाटे तुमचं लग्न आहे, जावा त्याच्या तयारीला लागा. आता मात्र ती तिच्या बाबांचं बोलणं ऐकून खूपच घाबरते. लग्न तोंडातल्या तोंडात पुटपुटते. उद्या पहाटे लग्न. काही क्षण स्तब्ध होऊन जाते ती. तसे पुन्हा तिचे बाबा बोलतात, जान्हवी जा, तुला तयारी करायची असेल ना, जा पटकन. जान्हवी बोलते, बाबा माझं लग्न झालंय वेदसोबत आणि आता तेच माझे पती आहेत. इथून पुढे तेच माझे पती राहतील. तुम्ही शपथ घातली म्हणून मला नाईलाजास्तव त्या सागररावासोबत बाहेर जावे लागले. पण बाबा, पुन्हा तुम्ही मला अशी शपथ घालून ब्लॅकमेल करू नका. त्या सागररावासोबत लग्न करण्यास भाग पाडू नका. मला तो सागरराव अजिबात आवडत नाही. किळस वाटते मला त्याची. तुम्ही माझे बाबा आहात. मला न आवडणाऱ्या मुलासोबत तुम्ही माझं लग्न लावून कसं देऊ शकता बाबा? तसे माधवराव जान्हवीवर हात उचलत, जास्तच बोलते तू जान्हवी. आता तुझ्या बाबांसोबत बोलत आहेस याचे भान ठेव, माधवराव बोलतात. वरुण बाजूलाच उभा असतो. बाबांना रागावलेलं पाहून त्या दोघांमध्ये वरुण येतो. बाबा तुम्ही शांत व्हा. दी किती घाबरली आहे ते पहा. जान्हवी माधवरावांच्या अशा वागण्याने खरंच खूप घाबरलेली होती. तिला घाबरलेलं पाहून माधवराव हात मागे घेतात. तुला शेवटचं बजावून सांगतोय जान्हवी, लक्षात ठेवायचं. त्या वेद सरदेशमुखाचं नाव पुन्हा ह्या घरात घ्यायचं नाही. उद्या तुझं लग्न होणार तेव्हा सागररावांना हे तुझं सतत वेद वेद करणं आवडणार नाही. ते खपवून घेणार नाहीत. जा आता तू तुझ्या रूममध्ये. तशी जान्हवी पळतच रूममध्ये जाते. वरुण दी मागून तिला समजावण्यासाठी जात असतो तर बाबा त्याला बोलावतात. वरुण तू तुझ्या रूममध्ये जा. काही गरज नाही जान्हवीच्या रूममध्ये जाण्याची. बिचारा वरुण मुकाट्याने बाबांचं ऐकून त्याच्या रूममध्ये जाऊ लागतो. आता बाबांचं ऐकायला हवं होतं असं वाटतं त्याला. बाबांचं ऐकलं नाही तर परिणाम वाईट होतील हे त्याला माहीत होतं. इकडे वेद उशीर झाला असतो तरीही ऑफिसमध्ये जातो. ऑफिसमध्ये जाऊन तो त्याचं काम करू लागतो. पण त्याच्या मनातून त्याची जान जातच नव्हती. त्याला आता जान्हवीचे भास होऊ लागलेले. तो लॅपटॉपमध्ये काम करत होता. काम करता करता त्याची नजर समोरच्या चेअरवर जाते तर ती चेअरवर बसून त्याच्याकडे पाहून हसत होती. वेदही आता भान हरपून तिलाच पाहू लागला. ती त्याला डोळ्यांनीच खुणावू लागली, असे काय पाहताय म्हणून. आता वेदला तिला स्पर्श करण्याची इच्छा होते. तो चेअरमधून उठतो. त्याच्या जानजवळ जाऊ लागतो. ती त्याच्याकडेच पाहून हसत असते. दोघेही एकमेकांच्या नजरेत आरपार हरवलेले असतात. वेद आता जानला हात लावण्यासाठी हात पुढे करतो. तिला स्पर्श करू पाहतो वेद. तशी त्याची जान गायब होते आणि खुर्ची रिकामी दिसते. त्याला मुळात ती तिथे नसते तर त्याला कशी आणि कुठून दिसणार हे त्याच्या लक्षात येते. वेदने त्याच्याच डोक्यात हसत हसत एक टपली वाजवली आणि केसातून हात फिरवत पुन्हा त्याच्या चेअरवर जाऊन बसला आणि स्वतःशीच पुटपुटला, जान तू पण ना पूर्ण वेडच करून टाकलंस तुझ्या ह्या वेदला. मी असा कधीच नव्हतो, पण तुझ्या प्रेमाने मला पूर्णपणे बदलवून टाकलं. वेद जानच्या आठवणीत खुश असतो. गालातच हसत असतो. तेवढ्यात डोर नॉक न करता अर्णव हळूच वेदच्या केबिनमध्ये डोर थोडा तिरका करून थोडं डोकं पुढे करून वाकून पाहत असतो.
वेद चेअरमध्ये बसून त्याच्या जानच्या आठवणीत खुशीत हसत असतो. वेद असा का हसतोय ते अर्णवला लगेचच समजते. तो मुद्दाम मोठ्या आवाजात ओरडतो, माय डिअर फ्रेंड, गेला तू पुरता कामातून गेला. वहिनीच्या प्रेमात तू पागल झालास. अर्णव जोरात ओरडत होता. आता वेद त्याच्या जानच्या आठवणीतून बाहेर येऊन दात ओठ खात हात दाखवून अर्णवला शांत बस बोलत होता. तसा अर्णवला जास्त चेव आला. चिडवत पुन्हा तो जोरात ओरडू लागला, ह्याला वेड लागले प्रेमाचे, ह्याला वेड लागले प्रेमाचे, ह्याला भान नाही जगाचे. आता वेद थांब आलोच करत अर्णवकडे धावू लागतो. अर्णव पटकन तिकडून पळून जातो. वेद धावतच डोअरपर्यंत येतो आणि केबिन बाहेर पाहतो तर सर्व स्टाफ वेदकडेच आवासून पाहत असतो. वेद तसाच मागे फिरून पुन्हा चेअरमध्ये जाऊन बसतो. हसतच तुझ्याकडे पाहिल मी नंतर अर्णव, मनातील विचार झटकतो वेद आणि कामाला लागतो. रात्री जसा वेळ जात होता तशी जान्हवी जास्तच पॅनिक होत होती. उद्याच तिचं सागररावासोबत लग्न होणार या विचाराने ती बेडवर पडून नुसती रडत असते. काय करावे काही सुचत नव्हते तिला. वेदला कसं कळणार उद्या पहाटे बाबा माझं लग्न लावून देणार आहेत ते त्या गुंडाबरोबर. माझं लग्न फक्त वेदच थांबवू शकतात, दुसरं कोणी नाही. पण वेदला इतक्या कमी वेळेत कसं सांगू मी? त्यांचा नंबरही नाही घेतला मी. तिला आता खूपच रडायला येत असते. बिचारी भांबावून गेली असते. आईला सांगू का मला त्या सागररावासोबत लग्न करायचे नाही ते? नाही नको, त्याचा काहीच उपयोग होणार नाही. बाबा आईचं तरी कुठे काय ऐकतात, त्यांच्याच मनाचं करतात ते. वरुणला जाऊन भेटले तर बाबा वरुणला रागवतील. परत ती रडू लागते. रडून रडून पूर्ण चेहरा लाल झालेला असतो. नाक वाहू लागलं होतं आता. झोप काही येतच नव्हती तिला. सतत कूस बदलून वेदची आठवण काढत होती. उद्या पहाटे माझं लग्न सागररावासोबत झालं तर मी वेदना कसं तोंड दाखवू या विचाराने ती नकशिकांत घाबरते. गणपती बाप्पा, माझं लग्न त्या सागररावासोबत नको होऊ देऊ. काहीतरी कर बाप्पा, तूच आता मला मदत करू शकतो बाप्पा. वेद, कुठे आहात तुम्ही? तुमच्या जानला तुमची गरज आहे. प्लीज मला घेऊन जा इथून वेद. ती वेदला मनापासून आर्त हाक मारत असते. तिने हृदयातून मारलेली हाक वेदच्या काळजाला जाऊन भिडते. तसे झोपलेल्या वेदच्या काळजात चरकन कळ येते. जान जान माझी जान मला आवाज देत आहे. वेदच्या काळजात जानच्या आठवणीने धस्स होतं. तसा तो झोपेतून ताडकन उठून बेडवर बसतो. जान मला आवाज देत आहे असं वाटतंय. जान तू कोणत्या संकटात तर नाहीस ना? तो बेचैन होतो. नाही माझी जान नक्की कोणत्या तरी संकटात आहे. मला तिची काळजी वाटत आहे. ती मला आवाज देत आहे असं वाटलं मला. नाही आता तिला पाहिल्याशिवाय मला काही झोप लागणार नाही. घड्याळात पाहतो 1:30 वाजला होता. तो लगेचच बाजीला कॉल करतो. बाजी, आपल्याला बाहेर जायचे आहे. गाडी काढ. लगेच वेळ नाहीये माझ्याकडे, मी आलोच. बॉस इतक्या रात्री कुठे? बाजी बोलतो. माधवरावांच्या बंगल्यावर जायचं आहे आपल्याला. बोलायलाही वेळ नाही. बाजी, चल पटकन, गाडीत बोलू. बाजी, ओके बॉस बोलतो. बाजी आणि वेद माधवरावांच्या बंगल्याकडे कारमधून जाऊ लागतात. काही वेळाने माधवरावांच्या बंगल्याबाहेर वेदची कार थांबते. गेटवर तर वॉचमन असतो. त्याची नजर चुकवून वेदला बंगल्यात शिरायचे होते. बाजी वेदला बंगल्याच्या आतील सर्व माहिती येता येताच सांगतो. जान्हवीची रूम कोणत्या बाजूला आहे, तिथे कसं पोचायचं या सर्व गोष्टी येता येताच दोघांनी डिस्कस केल्या होत्या. बाजी वॉचमनला गुपचूप वाकून पाहतो. मध्यरात्री कोण येणार म्हणून त्याचाही डोळा लागलेला असतो. बाजी बगीच्यामधून वेदला शिडी काढून देतो. वेदही त्या शिडीवरून त्याच्या जानच्या रूमच्या खिडकीपर्यंत पोहोचतो. गॅलरीतून आत शिरतो. आता त्याला त्याची जान बेडवर दिसत होती. रडून रडून तिचा सुंदर गोरा चेहरा लाल झाला होता. केस विस्कटलेले होते. तिचा अवतार पाहून वेद, जान काय झाले तुला? काळजीने त्याच्या जानला आवाज देतो. तशी जान्हवी, वेद माझे वेद, त्यांनीच आवाज दिला मला करत ताडकन उठते आणि इकडे तिकडे पाहू लागते. वेद जान जवळ येत पुन्हा आवाज देतो, जान. तशी जान्हवी बोलते, अहो खरंच तुम्ही आलात की मला भास होत आहे.
वेद बोलतो, नाही जान, तुला भास नाही होत, खरंच मी आलोय जान. जान्हवी वेदच्या चेहऱ्याला हात लावून, अहो खरंच तुम्ही आलात. वेदही तिच्या चेहऱ्याला हात लावून, हो जान, खरंच मी आलोय. तो तिचे केस मागे करत, तुझा असा का अवतार झाला आहे जान? तू किती रडलेस, डोळे किती लाल झालेत आणि सुजलेत पण. काय हे जान, तुला असं पाहून माझं हृदय तीळ तीळ तुटत आहे जान. कोण काय बोललं का तुला? वेदला इतकी काळजी करताना पाहून जान्हवीचा इतका वेळ दाबून ठेवलेला हुंदका अनावर होऊन बाहेर पडलाच शेवटी. अहो बोलत ती वेदच्या कुशीत शिरून लहान बाळासारखं त्याला बिलगते. वेदलाही जानला एवढं काय झालं म्हणून भीती वाटू लागते. वेद बोलतो, तू एवढी का घाबरली आहेस? तू काहीतरी बोल जान, तेव्हाच मला कळेल ना जान. ती काही न बोलता त्याला मारलेली मिठी आणखीन घट्ट करत बोलते, अहो तुम्ही मला सोडून जाऊ नका, घेऊन चला ना मला तुमच्याकडे, मला इथे नाही राहायचे. वेद बोलतो, जान, थोड्याच दिवसाचा प्रश्न आहे, होईल सर्व व्यवस्थित. पण आता असे काय झाले जान? का का नाही राहायचे तुला इथे? नेणारच आहे मी तुला, थोडी वाट बघ ना जान. नाही हो, थोडी वाट बघायलाही आता वेळ नाहीये. बाबा उद्याच पहाटे माझं लग्न त्या सागररावासोबत लावून देणार आहेत. तसा वेद काय मोठ्यानेच बोलतो. आता त्याच्या सर्व गोष्टी लक्षात येतात. उद्या पहाटे तुझं लग्न तुझे बाबा लावणार, तेही तुझं लग्न झालेलं असताना. जान्हवी बोलते, अहो आपलं लग्न ते मानत नाहीत. अहो मला घेऊन चला ना इथे, राहिली तर माझं लग्न त्या सागररावासोबत लावतील माझे बाबा. अहो मला खूप भीती वाटत आहे, मला नाही त्याच्यासोबत लग्न करायचे, मला किळस वाटते त्याची, माझं फक्त तुमच्यावर प्रेम आहे. वेद बोलतो, माहीत आहे मला. आता वेद जानचा चेहरा हाताच्या ओंजळीत घेत बोलतो, जान, तुझा विश्वास आहे ना माझ्यावर? जान त्याच्याकडे पाहतच डोळ्यांनीच हो बोलते. जान, मी तुला नाही ठेवणार इथे, घाबरू नको तू. वेद, मला आत्ताच यायचे आहे तुमच्यासोबत. हो जान, आपण आत्ताच जातोय. जान्हवी वेदचा हात पकडून दरवाजाच्या दिशेने चालू लागते. तसा वेद तिला स्वतःजवळ हलकं ओढत, जान, तिकडे कुठे? जान्हवी, अहो जायचं ना आपण. हो जायचं, पण दरवाजातून नाही. तो तिला डोळ्यांनी, ते तिकडे बघ. अहो तुम्ही खिडकीतून आलात? तुम्ही एवढ्यावरती कसे आलात? जान्हवी कुतूहलाने विचारते. चल ये, मी दाखवतो तुला. तो त्याच्या जानला शिडी दाखवतो. वेद, हे सर्व कधी केलं तुम्ही? जान, तुझ्यासाठी काही पण करू शकतो हा वेद. अहो बोलत जान परत त्याच्या मिठीत शिरते. दोघेही थोडा वेळ एकमेकांच्या मिठीत हरवलेले असतात. जान, चल, जायचे ना का इथेच थांबायचे? वेद जान्हवीला बोलतो. तशी जान्हवी, नाही, नको, चला चला, पटकन बोलते आणि मिठीतून बाजूला होते. वेद तिच्याकडे पाहून हसतो. वेद आतमध्ये आला होता तिथूनच दोघेही रूममधून बाहेर पडतात. वॉचमन अजून झोपलेलाच असतो. बाजी गाडीजवळ उभा राहून वेद परत येण्याची वाट पाहत असतो. वेद त्याच्या जानला हाताला पकडून त्याच्यासोबत घेऊन येताना बाजीला दिसतो. वेद कारजवळ आल्यावर बोलतो, बाजी, चल पटकन. बाजीही काही न बोलता पटकन ड्रायव्हिंग सीटवर बसतो. वेद आणि जान्हवी मागे बसतात. बाजी लगेचच कार स्टार्ट करतो. वेद आणि जान्हवी मागे असतात म्हणून वेद गाडीचं पार्टिशन ऑन करतो. त्यामुळे मागचा भाग पूर्णपणे एखाद्या बंदिस्त रूमसारखा होतो. जान्हवी खूप घाबरलेली असते. पहाट झाल्यावर बाबांना कळेल मी नाहीये रूममध्ये, तेव्हा बाबा काय करतील या विचारानेच तिला घाबरलेलं पाहून वेद तिचा नाजूक हात हातात घेत बोलतो, जान, मी आहे ना, नको एवढं टेन्शन घेऊस. तो तिला त्याच्या जवळ घेतो. तीही त्याच्या जवळ येत त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून बसते. पण तिला झोप येऊ लागते. एक दोन वेळेस दचकून मी पडेल या भीतीने डोळे उघडून पाहिलं होतं तिने. ती दचकल्यामुळे वेदचंही लक्ष तिच्याकडे गेलं. तो तिला विचारतो, जान, काय झालं? ती काही नाही बोलते. वेद पुन्हा बोलतो, झोप येते का जान? ती बोलते. ए माझ्या मांडीवर डोकं ठेव आणि झोप बोलतो. ती पटकन वेदच्या मांडीवर डोकं ठेवून तिचे दोन्ही पाय सीटवर घेऊन झोपते. वेदही तिच्या केसातून हळूवार हात फिरवून सीटला मागे डोकं टेकून डोळे बंद करून घेतो. वेदच्या बंगल्याबाहेर गाडी येऊन थांबत तोपर्यंत जान्हवी वेदच्या मांडीवर निश्चिंत डोकं ठेवून झोपलेली असते. कार थांबते तेव्हा वेद जानला उठवतो. जान, उठ, घर आलं बोलतो. तशी जान, वेद झोपू द्यात ना मला, मला
खूप झोप येते बोलते. बिचारी रडून रडून थकली होती, त्यामुळे तिला खूप झोप येत होती. वेद त्याच्या जानला घेऊन आज पहिल्यांदाच त्याच्या बंगल्यावर आला होता आणि जान उठत नव्हती. तो पुन्हा त्याच्या हाताने तिच्या गालावर टॅप करत, जान उठ ना, आपल्याला उतरायचं आहे. ती वेदचा हात पकडते आणि झोपेतूनच उठतच नाही. मग वेद तिला उचलून बंगल्यात घेऊन जाऊ लागतो. तशी झालेल्या हालचालीमुळे तिला जाग येते. अहो काय करताय? ती मोठे डोळे काढून त्याच्याकडे पाहू लागते. अहो मला खाली उतरा, मी चालते. आत्ता मी तुला नाही उतरवणार खाली, वेद जानला बोलतो. अहो असं काय करताय? प्लीज उतरवा ना मला खाली, मला कसं तरी वाटतंय. मी तुला उठवत होतो तेव्हा नाही उठली तू, आणि आता बोलते तू मला खाली उतरवा. पण जान, आता तुला असं उचलून घेऊन जायला मलाही मजा येत आहे. जान्हवी लाजते. वेद तिच्याकडे एकटक पाहत असतो, म्हणून ती त्याच्या मानेभोवती तिचे हात गुंफून गच्च डोळे मिटून घेते. वेद तिच्याकडे पाहून हसतच त्याच्या बेडरूममध्ये जानला घेऊन पोहोचतो. कथेचा पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. कथा आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.